डिअर स्टुडंट, आय एम एस ए पाटील सर फ्रॉम गोविंदराव ज्युनियर कॉलेज चलकरची. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर 2 मधील 5वा टॉपिक सेट्स आणि रिलेशन हा भाग पाहणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा सुरुवात सेट म्हणजे काय, संच, त्याला आपण मराठीत संच असं म्हणतो. सेट म्हणजे काय ते पाहू आपण. A well defined or well distinguishable collection of objects is called as a set. A collection of well defined or well distinguishable objects is called as a set. A collection of well defined म्हणजे काहीतरी आपल्याला काय सांगता आलं पाहिजे, कशाबद्दल आपण सेट डिफाइन केलं तो. वेल डिफाइंड अँड वेल डिस्टिंग्विशेबल objects, distinguishable याचा अर्थ आपण 1 1 1 1 असं लिहू शकत नाही. is called as a set. The collection of well defined or well distinguishable objects is called as a set. For example, A is the set of weekdays: Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday and Saturday. A हा आठवड्यांचा दिवसांचा संच आहे. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. हा कशाचा बाय वेल डिफाइंड आहे. काय डिफाइन केले? वीकडे असं डिफाइन केले. A collection of well defined and well distinguishable, एकच रिपीट झालेले नाही. संडे 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 रिपीट झाले. डिस्टिंग्विशेबल आहे. वेल डिस्टिंग्विशेबल ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड एज अ सेट. आता यानंतर सेट मोजण्याच्या दोन पद्धती आहेत. त्यातली पहिली मेथड आहे रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट. तर सेट व्यक्त करण्याच्या दोन पद्धती आहेत. रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट, रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट. त्यातली पहिली पद्धत आहे रोस्टर मेथड, किंवा त्यालाच नाव आहे लिस्ट मेथड, किंवा त्याला दुसरं नाव आहे आणखी टॅब्युलर मेथड. रोस्टर, लिस्ट किंवा टॅब्युलर मेथड. तर या पद्धतीमध्ये काय केलं जातं? प्रत्येक एलिमेंट हा लिस्ट केला जातो, नोंद केला जातो. इन दिस मेथड each element of a set is listed within the bracket मध्ये लिस्ट केले जातात. within the bracket and separated by commas. असं ब्रॅकेट मध्ये लिहिलं जातं आणि कॉमन सेपरेट केलं जातं. प्रत्येक एलिमेंट यामध्ये लिस्ट केला जातो. त्याला आपण लिस्ट मेथड किंवा रोस्टर मेथड किंवा टॅब्युलर मेथड म्हणतो. आणि दुसरी मेथड यामध्ये आहे सेट बिल्डर किंवा रूल मेथड. सेट बिल्डर और रूल मेथड. तर या मेथड मध्ये कोणत्या रूल ते सॅटिस्फाईड होतो तो रूल लिहिला जातो किंवा ती प्रॉपर्टीज लिहिली जाते. इन दिस मेथड एलिमेंट्स ऑफ अ सेट आर रिटन by using some property or rule. For example, वरचा सेट जो ए सेट आहे तो याच्यामध्ये असेल किंवा रोस्टर मेथड मध्ये संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे असेल. रोस्टर मेथड मध्ये प्रत्येक एलिमेंट त्यामध्ये नोट डाऊन केला जाईल. तो आपल्याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये पाहिजे असेल तर तो असा आहे the set of all those days such that x is a weekday. Set of all those elements such that x is a weekday. x हा असा संच आहे की x म्हणजे त्यातला आठवड्याचा दिवस आहे.
तर या पद्धतीने रूलच्या साहाय्याने लिहिलं असेल तर त्याला सेट बिल्डर नोटेशन किंवा रूल मेथड असं म्हणतात. त्यानंतर तिसरी पद्धत आहे सेट व्यक्त करण्याची, व्हेन डायग्राम बाय युजिंग व्हेन डायग्राम. पहिला आपण पाहिलं रोस्टर मेथड. रोस्टर मेथडमध्ये प्रत्येक एलिमेंट नोंद केला जातो आणि तो ब्रॅकेटमध्ये लिहून प्रत्येकामध्ये कॉमा दिला जातो. दुसऱ्यामध्ये सेट बिल्डर फॉर्ममध्ये किंवा रूल मेथडमध्ये तो कोणत्या प्रॉपर्टीने किंवा कोणत्या रूलला सॅटिस्फाईड होतो तो रूल लिहिला जातो. उदाहरणार्थ इथं वरचा सेट ए आपल्याला इथं दाखवायचा असेल तर ए इज द सेट ऑफ ऑल दोज एलिमेंट्स एक्स समजा. ए हा संच काय, ए संच म्हणजे संडे टू सॅटर्डे पर्यंतचा संच. तो सेट आपण रूल लिहिला म्हणजे या मेथडला म्हणतात सेट बिल्डर नोटेशन किंवा रूल मेथड. आणि तिसरी पद्धत आहे सेट दाखवण्याची बाय युजिंग व्हेन डायग्राम. व्हेन डायग्राम जॉन वेन ही साइड मेथड शोधून काढली म्हणून त्याच्या नावानं व्हेन डायग्राम असं त्याला म्हटलं जातं. व्हेन डायग्राम इन दिस व्हेन डायग्राम म्हणजे काय बघा. व्हेन डायग्राम पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट. पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन of a set is called as a Venn diagram. Is called as a Venn diagram. जनरली आता क्लोज फिगर यासाठी वापरला जातात. जनरली closed figures like triangle, circle, square are used to represent the set. म्हणजे सेट दाखवण्यासाठी इथं क्लोज्ड फिगरचा उपयोग केला जातो. ट्रायंगलचा उपयोग केला जातो किंवा सर्कलचा उपयोग केला जातो. असं सर्कलचा उपयोग केला जातो किंवा स्क्वेअरचा उपयोग केला जातो. या पद्धतीने जर सेट दाखवला असेल तर त्याला व्हेन डायग्राम असं म्हणतात. आता आपण पाहणार आहोत नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ अ सेट. इफ ए इक्वल टू number of elements of a set. Number of elements of a set. Number of elements of a set. Suppose if A equal to 1, 3, 5, 7, 9, 10 आपणाला दिला असेल. ते तर या संचामध्ये किती घटक आहेत बघा. 1, 2, 3, 4, 5, 6. Then n of A, then number of elements of set A denoted by n of A and is given by इथं या याच्यामध्ये किती येतात बघा. is given by n of A equal to A मधल्या घटकांची संख्या n of A ने दर्शवतात. That is equal to इथं आहे 6. n of A equal to 6. A या संख्येमधल्या घटकांची संख्या म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ अ सेट. त्यानंतर आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ सेट्स. टाइप्स ऑफ सेट्स. टाइप्स ऑफ सेट्स. टाइप्स ऑफ सेट. त्यातला पहिला आहे एम्प्टी सेट. त्याला मराठीत आपण रिक्त संच असं म्हणतो. ज्या संचामध्ये एकही घटक नसतो अशा संचाला रिक्त संच असं म्हणतात. द सेट कंटेनिंग नो एलिमेंट, एकही घटक नाही, नो एलिमेंट इज कॉल्ड एज एम्प्टी सेट. A set containing no element म्हणजे एकही घटक नाही, no element is called as
is called as empty set, is called as empty set, and is denoted by phi or only like this. या पद्धतीने दर्शवलं, त्यामध्ये एकही घटक नाही, ज्या संचामध्ये एकही घटक नाही असा संच. व आपल्याला सांगता येईल की नॅचरल नंबर लेस दॅन 1 आपल्याला सांगता येईल. फॉर एक्झाम्पल natural number less than 1, natural number less than 1, एक पेक्षा कमी असणारी नैसर्गिक संख्या कुठलीच नाही. त्यामुळे हा सेट समजा ए असं म्हणता येईल. ए इज द सेट ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 1, देन ए इक्वल टू एम्प्टी सेट. म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये एक पेक्षा कमी असणारा संच मिळेल का? नाही मिळणार. म्हणून ए मध्ये एकही घटक येणार नाही, म्हणून ए हा रिक्त संच आहे. त्यानंतर आपण बनवतो सिंगलटन सेट. दुसरा सिंगलटन सेट. नावाप्रमाणे सिंगल म्हणजे एक एलिमेंट, ज्या संचामध्ये एक घटक असतो त्याला सिंगलटन सेट असं म्हणतात. सेट containing only one element, set containing only one element is called as singleton set. For example, even natural number किंवा even natural number. फॉर एक्झाम्पल आपण असं सेट करू शकतो का a इक्वल टू 2 हा इवन नंबर पण आहे, 2 हा नॅचरल नंबर पण आहे. पण नॅचरल नंबर मध्ये इवन असणारे अजून आहेतच. इवन प्राईम नंबर आपल्याला सांगत आहे, दॅट इज इवन प्राईम नंबर. ए इज द सेट ऑफ इवन प्राईम. इवन पण पाहिजे आणि प्राईम म्हणजे मूळ पण पाहिजे. मूळ संख्या असणारी आणि इवन संख्या असणारी एकच घटक म्हणतो आपल्याला 2, दॅट इज ए इक्वल टू 2, इवन प्राईम नंबर. याला आपण सिंगलटन सेट. ज्याच्यामध्ये एकही घटक नाही त्याला एम्प्टी सेट, एक घटक असेल तर त्याला सिंगलटन सेट. त्यानंतर आपण बनवतो फायनाईट सेट. तिसरा फायनाईट सेट. फायनाईट सेट म्हणजे मराठीत त्याला आपण शांत संच म्हणतो. शांत संच ज्यातले घटक आपल्याला मोजता येतात त्याला आपण शांत संच असं म्हणतात. A set containing finite number of elements म्हणजे त्या संचामध्ये किती घटक आहेत हे आपल्याला सांगता येतात. is called as finite set. फॉर एक्झाम्पल मी ए संच घेतला, असा घेतला तो 1 2 3 4 5. यातल्या घटकांची संख्या आपल्याला सांगता येते 5 आहे. n of a equal to 5 म्हणजे हा फायनाईट सेट झाला. दिस इज फायनाईट सेट. देन इनफायनाईट सेट. सर्व डेफिनेशन सांगा आपण बनवलं. देन इनफायनाईट सेट टाइप्स मध्ये इनफायनाईट सेट ज्यातल्या घटकांची संख्या आपल्याला मोजता येत नाही, अनंत संख्या असतात. दिस कॉल्ड एज इनफायनाईट सेट. Set containing infinite number of elements. म्हणजे घटक मोजता येतात पण किती आहे ते आपल्याला सांगता येत आहे. infinite number of elements is called as infinite set. किंवा जो फायनाइट नाही त्याला इनफायनाइट सेट म्हणतात. or set which is not finite is called as a infinite set असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल सेट ऑफ नॅचरल नंबर. तर नॅचरल नंबर सुरुवात होते 1 2 3 पण त्याला शेवट नाही, तसेच ते अमर्यादित आहे म्हणून याला इनफायनाइट सेट म्हणतात. सेट ऑफ इंटिजर्स
सेट ऑफ होल नंबर्स म्हणा, होल नंबर्स स्टार्ट 0 आहे, 0 1 2 3 पण इन्फायनाइट आहे. किती आहे त्यात अनंत संख्या आहे म्हणून त्याला इन्फायनाइट सेट असं म्हणतात. त्यानंतर आपण बघा फायनाइट सेट झाला, इन्फायनाइट सेट झाला. त्यानंतर सबसेट. सबसेट next definition subset. Fifth definition subset. पण ए आणि बी दोन संच असतील आणि ए मधले सर्वच्या सर्व घटक बी मध्ये असतील तर ए ला बी चा सबसेट असं म्हणतात, ए ला बी चा उपसंच असं म्हणतात. इफ ए अँड बी आर टू सेट्स अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए, सेट ए मधले सगळेचे सगळे घटक बी मध्ये असतील तर ए ला बी चा उपसंच असं म्हणतात. इफ ए अँड बी are two sets and if every element of set A is an element of set B, element of set B, then A is called subset of B. A is subset of B and is denoted by A subset of B. For example, if A equal to उदाहरणार्थ A equal to मी असं घेतला, A equal to 1 3 5 and B equal to 1 2 3 4 5 बी असे येतं तर एतले घटक 1 3 5 बी मध्ये आहे. therefore A is subset of B. A is subset of B. यावेळेला A ला B चा सबसेट म्हणतात, त्यावेळेला B ला A चा सुपर सेट असं म्हणतात. पुढची डेफिनेशन आपण म्हणावं सुपर सेट. नेक्स्ट डेफिनेशन सुपर सेट. सुपर सेट. If A is subset of B, A हा B चा उपसंच असेल, then B is called as superset of set A. B ला A चा सुपरसेट म्हणतात and is denoted by हे असं दाखवतात B is superset of A. जो संच मोठा आहे तो चिन्हाच्या आत असतो. B is superset of A. इथे A हा B पेक्षा लहान आहे म्हणजे B हा A पेक्षा मोठा आहे म्हणजे B हा A चा सुपरसेट आहे. त्यानंतर आपण बनवतो प्रॉपर सबसेट. सबसेट असेल तर सबसेट आपण सुपरसेट का प्रॉपर सबसेट. प्रॉपर सबसेट. नेक्स्ट डेफिनेशन आपली बनवतो आपण प्रॉपर सबसेट. प्रॉपर सबसेट. पण ए आणि बी दोन संच असतील, ए मधले सगळेच्या सगळे घटक बी मध्ये असतील, ए चे सगळेच्या सगळे घटक बी मध्ये असतील. फॉर एक्झाम्पल मी असं घेतलं ए इक्वल टू ए बी सी आणि बी संच मी असं घेतला ए बी सी डी आणि ई. म्हणजे एतले सगळेचे सगळे घटक बी मध्ये असतील आणि बी मध्ये एकतरी घटक ए पेक्षा जास्त असेल तर ए हा बी चा प्रॉपर सबसेट आहे असं म्हणतात. ए हा बी चा, बी मध्ये एक तरी घटक ज्यादा पाहिजे. मग अशी सबसेटला ज्यादा पाहिजे असं काही नाही, सबसेटला इक्वल टू असलं तरी पण चालतं, पण प्रॉपर सबसेटला बी मध्ये कमीत कमी एक तरी एलिमेंट ज्यादा पाहिजे. ए हा बी चा उपसंच असेल आणि बी मध्ये कमीत कमी एक तरी घटक ए पेक्षा जास्त असेल तर ए ला बी चा प्रॉपर सबसेट असं म्हणतात. तर याची डेफिनेशन आपल्याला समजेल पहा. इफ ए अँड बी आर टू सेट्स, if A and B are two sets,
if every element of set A, every element of set A is an element of set B, is an element of set B, element of set B, and B contains at least one extra element, than A, then set A is called proper subset of B, and is denoted by प्रॉपर सबसेट दाखवताना असं दाखवतात A is proper subset B. इथे इक्वल टू चं चिन्ह येत नाही. सबसेटला इक्वल टू चं चिन्ह येऊ शकतं कारण A आणि B दोन्ही समान असू शकतात, पण प्रॉपर सबसेटच्या वेळेला A हा पूर्णपणे B पेक्षा लहानच पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं तर याच्यावरून आपल्याला हे सांगता येईल. फॉर एक्झाम्पल A equal to ABC, B equal to ABCDE, and therefore A is proper subset of B. A is proper subset of B. हे उदाहरण आपण सांगता येईल. A ABC, B ABCDE. B मध्ये दोन घटक झाले तर कमीत कमी एक तरी पाहिजे. दोन असले तर चालतील, एकापेक्षा जास्त असले तर चालतील, पण कमीत कमी एक तरी घटक B मध्ये A पेक्षा जास्त पाहिजे. असं असेल तर A ला B चा प्रॉपर सबसेट असं म्हणतात. त्यानंतर आपण बघा पॉवर सेट. पॉवर सेट if A is any set, then power set of A denoted by P of A is काय असतो the set of all subsets of set A. पॉवर सेट ऑफ A म्हणजे A च्या सर्व उपसंचांचा संच. फॉर एक्झाम्पल इफ A इक्वल टू 1 2 3, A मध्ये 3 घटक असेल, then power set of A इक्वल टू सर्वात पहिल्यांदा एम्प्टी सेट हा सगळ्याचा उपसंच असतो. म्हणजे एम्प्टी सेट A चा उपसंच आहे म्हणून पहिल्यांदा येणार एम्प्टी. त्यानंतर एक एलिमेंट असणारा संच, त्यानंतर 2 एलिमेंट असणारा संच, त्यानंतर 3 एलिमेंट असणारा संच, त्यानंतर 1 आणि 2 एलिमेंट असणारा संच, त्यानंतर 1 आणि 3 एलिमेंट असणारा संच, त्यानंतर 2 आणि 3 एलिमेंट असणारा संच, आणि शेवटी 1 2 3 एलिमेंट असणारा संच. हे सर्व A चे उपसंच आहेत. 5 उपसंच आहेत, 1 उपसंच आहे, 2 उपसंच आहे, 3 संच उपसंच आहे, 1 2 उपसंच आहे, 1 3 उपसंच आहे, 2 3 उपसंच आहे. 1 2 3 सुद्धा प्रत्येक सेटला स्वतःचा उपसंच असतो. तसं 1 2 3 हा 1 2 3 चा उपसंच होऊ शकतो. म्हणजे अशा सर्व उपसंचांचा संच जो होतो त्याला म्हणतात पॉवर सेट ऑफ A. आता A ची संख्या समजा m असेल तर n of P of A, पॉवर सेट मधली संख्या ही 2m येते. उदाहरणार्थ बघा इथे m म्हणजे किती येणार, पहिल्याला m इक्वल टू 3 आलं, म्हणजे n of A ला आपण m म्हटलं. n of A मधल्या घटकांची संख्या आहे 3, त्याला आपण m म्हटलं, तर n of P of A पॉवर सेट मधल्या घटकांची संख्या किती येणार, 2�3 म्हणजेच 8. बघा 1 2 3 4 5 6 7 8. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. A मधल्या घटकांची संख्या जर m असेल तर त्याच्या पॉवर सेट मधल्या घटकांची संख्या 2m असते. A मधल्या घटकांची संख्या जर m असेल तर
तर त्याच्या पॉवर सेट मधल्या घटकांची संख्या 2m. 2m म्हणजेच 2/3. 2/3 म्हणजेच 8 असते. तर पॉवर सेटच्या संदर्भातली व्याख्या. त्यानंतर आपण पाहतो इक्वल सेट्स. इक्वल सेट्स क्या नोटडाउन करून घ्या. इक्वल सेट्स equal sets. Two sets are said to be equal if they have same element. Same number of element पण आहेत आणि same element पण पाहिजे. Same element पाहिजे. Two sets A and B are said to be equal. Are said to be equal if they have सेम एलिमेंट. सेम एलिमेंट त्यांची नंबरची संख्या नाही, जे एलिमेंट आहेत तसं. दॅट इज फॉर एक्झाम्पल, दॅट इज इफ A इक्वल टू ABC and B इक्वल टू BCA असू दे, कसं पण असू दे, पण तेच एलिमेंट आहेत का पहा. यात बी आहे, यात बी आहे, यात सी आहे, यात सी आहे, यात ए आहे, यात ए आहे. यातले जे एलिमेंट आहेत तेच एलिमेंट बी मध्ये आहेत. देन ए इक्वल टू बी. देन ए इक्वल टू बी. तर इक्वल सेट्स आणि इक्विव्हॅलंट सेट्स मध्ये फरक आहे. इक्वल सेट्स मध्ये एलिमेंट तेच पाहिजे. इक्विव्हॅलंट सेट मध्ये एलिमेंट्स काही असले तर चालतील, फक्त नंबर त्यांचे सारखे पाहिजे. तर याची पुढचे डेफिनेशन आपण म्हणा इक्विव्हॅलंट सेट्स. इक्विव्हॅलंट सेट्स इक्विव्हॅलंटला 3 रेषा येतात, A ट्रिपल लाईन B आणि इक्वलला 2 येतात. इक्विव्हॅलंट सेट्स. इक्विव्हॅलंट सेट्स. टू सेट्स A and B are said to be equivalent. Are said to be equivalent. दोन सेटना आपण इक्विव्हॅलंट कधी म्हणतो पहा, if they have same number of elements. Same number of elements म्हणजे दोन्हीतली घटकांची संख्या सारखी पाहिजे. सेम नंबर ऑफ एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, इफ A इक्वल टू ABCD किती घटक आहेत? 4 आहेत. अँड B इक्वल टू 1 2 3 4. बी मध्ये पण 4 घटक आहेत. देन आता या दोन संख्यांना आपण इक्विव्हॅलंट सेट म्हणतो. A इक्विव्हॅलंट टू B. ट्रिपल लाईन म्हणजे इक्विव्हॅलंट. A इक्विव्हॅलंट टू B म्हणजे दोन संच जर सारखे असतील तर त्यातल्या घटकांची संख्या सारखी असते. n of A इक्वल टू n of B. दॅट इज n of A इक्वल टू n of B. देन A इक्वल टू A इक्विव्हॅलंट टू B. घटकांची संख्या जर सारखी असेल तर A इक्विव्हॅलंट टू B असं म्हणतात. दॅट इज इक्विव्हॅलंट सेट्स. आता युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट त्याला आपण मराठीत विश्वसंच असं म्हणतो. युनिव्हर्सल सेट ते यू किंवा एक्स ने दर्शवतात. युनिव्हर्सल सेट. Universal set. The set under consideration of which all sets are subsets. All sets are subsets. Is called as universal set. Is called as universal set. For example,
उदाहरणार्थ इफ ए इक्वल टू समजा मी दिलं असेल ए इक्वल टू 1 2 4 5 बी इक्वल टू 3 6 7 आणि is called as universal set and is denoted by universal set x किंवा u न दर्शवतात x किंवा u न x or u. For example if a equal to 1 2 3 4 b equal to 3 6 and x equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 वगैरे म्हटलं तर पण ए मधले सगळे घटक यामध्ये आहेत, बी मधले सगळे घटक यामध्ये आहेत. तर ए आणि बी साठी एक्स हा युनिव्हर्सल सेट झाला. ए आणि बी साठी एक्स हा युनिव्हर्सल सेट झाला. त्यानंतर आपण पाहणार ऑपरेशन्स ऑन सेट्स. ऑपरेशन्स ऑफ सेट्स. ऑपरेशन ऑन सेट्स. Operation on sets. Operation on sets. त्यातलं पहिले ऑपरेशन आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आता पहा ए हा असा संच तुम्हाला दिलेला आहे. हा युनिव्हर्सल सेट आहे एक्स मोठा सगळ्यात मोठा संच एक्स. ए हा त्याचा उपसंच दिलेला आहे. ए इज सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट एक्स. तर असे एलिमेंट जे ए मध्ये नाही पण एक्स मध्ये आहे त्याला आपण ए कॉम्प्लिमेंट म्हणतो. या बाहेरचा जो भाग आहे त्याला आपण ए कॉम्प्लिमेंट असं म्हणतो. म्हणजे ए इक्वल टू समजा आपल्याला 1 2 3 असेल आणि x इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 वगैरे असेल तर ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए सोडून राहिलेले x मधले सर्व एलिमेंट 4 5 6 7 असा ए कॉम्प्लिमेंट येतो. ए हा जर x चा उपसंच असेल तर ए मध्ये नसणारे पण x मध्ये असणाऱ्या सर्व घटकांना ए कॉम्प्लिमेंट असं म्हणतात. ए हा x चा उपसंच असेल तर ए मध्ये नसणारे पण एक्स मध्ये असणाऱ्या सर्व घटकांच्या संचाला ए कॉम्प्लिमेंट असं म्हणतात. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए म्हणतात. इफ ए इज सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट एक्स, इफ ए इज सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट एक्स देन ए हा एक्सचा उपसंच असेल देन द सेट ऑफ ऑल दोज एलिमेंट्स ऑफ एक्स, एक्सचे असे सर्व घटक all those elements of x चे असे सर्व घटक which are not in a म्हणजे a सोडून not in a is called as complement of set A. It's called as complement of set A and is denoted by a dash or sometimes it is also written as a complement a c असे लिहितात. फॉर एक्झाम्पल इथे दिले फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ a इक्वल टू 1 2 3 आहे त्याचा युनिव्हर्सल सेट 1 2 3 4 5 6 7 आहे. तर a कॉम्प्लिमेंट मध्ये कसे पहा x मधले सगळे असे घटक की जे a मध्ये नाहीत ए मध्ये नसणार म्हणजे 1 2 3 सोडून राहिलेले 4 5 6 7 दॅट इज ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए सोडून बी कॉम्प्लिमेंट बी सोडून सी कॉम्प्लिमेंट सी सोडून डी कॉम्प्लिमेंट डी सोडून कुठले युनिव्हर्सल सेट मधले ए सोडून राहिलेले युनिव्हर्सल सेट मधले एलिमेंट म्हणजे ए कॉम्प्लिमेंट. बी सोडून राहिलेले सर्व एलिमेंट युनिव्हर्सल सेट मधले एलिमेंट म्हणजे बी कॉम्प्लिमेंट. त्याप्रमाणे सी कॉम्प्लिमेंट वगैरे आपण पाहू. त्यानंतर त्यात नोट म्हणून घ्या कॉम्प्लिमेंटच्या संदर्भात 1 2 3 नोट. मी 2 वेळा कॉम्प्लिमेंट घेतला कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट सेट
सेकंड एक्स कॉम्प्लिमेंट घेतला म्हणजे युनिव्हर्सल सेटचाच कॉम्प्लिमेंट घेतला तर तो येतो रिक्त संच आणि रिक्त संचाचा कॉम्प्लिमेंट घेतला फायचा कॉम्प्लिमेंट घेतला तर तो येतो आपला एक्स. हे झालं युनिव्हर्सल सेटच्या समोर. आता युनियन ऑफ सेट्स यानंतर सेकंड ऑपरेशन पाहणार युनियन ऑफ टू सेट्स किंवा युनियन ऑफ सेट्स. युनियन ऑफ सेट्स second union of sets. If A and B are any two sets, then A union B is union of two sets A and B denoted by A union B. Then union of two sets, A and B denoted by A union B आणि हा काय असतो is the set of all those elements which are either in A or in B or in both. जे A मधले घटक असतील B मधले असतील किंवा दोन्ही मधले असेल तर त्याला आपण A युनियन B म्हणतो. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आपण घेतलं A equal to 1 2 3 असेल B equal to 3 4 5 6 असेल 3 4 5 6 असेल then A union B equal to A union B मधले A मधले सगळे घटक B मधले सगळे घटक आणि कॉमन असणारे पण घटक 1 2 3 दोन्ही मध्ये एकत्र एकदाच घ्यायचा 4 5 6 A आणि B मधले सर्व घटकांचा संच त्याला A युनियन B म्हणतात. A आणि B मधल्या सर्व घटकांचा संच त्याला A युनियन B म्हणतात. त्यानंतर आपण पाहू इंटरसेक्शन ऑफ सेट्स. इंटरसेक्शन ऑफ सेट्स इथंच आपण इथे होतं युनियन नंतर इंटरसेक्शन ऑफ सेट्स. If A and B are any two sets, then इथे युनियनचे फक्त ठिकाणी इंटरसेक्शन करायचं. Intersection of two sets A and B denoted by हे चिन्ह फक्त असं होतं पहा या पद्धतीचं A intersection and is the set of all those elements which are A मधले किंवा B मधले असं नाही which are common दोन्ही मध्ये कॉमन पाहिजे which are common to both A and B. If A and B are any two sets, then intersection of two sets A and B denoted by A intersection साठी चिन्ह असं आहे A intersection B is the set of all those elements which are common to both A and B. For example, आताच एक्झाम्पल घेतलं तर इथं A बरोबर 1 2 3 असेल B बरोबर 3 4 5 6 असेल तर A intersection B आपल्याला काय येतं पहा A intersection B दोन्ही मध्ये कॉमन कुठला घटक आहे पहा हा 3 घटक दोन्ही मध्ये कॉमन आहे तर फक्त 3 घटक इंटरसेक्शन मध्ये आहेत A intersection B equal to only we get 3 that is equal to 3. त्याला इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. त्यानंतर यांच्यामध्ये रिलेशन बिटवीन युनियन अँड इंटरसेक्शन युनियन अँड इंटरसेक्शन यातला फॉर्म्युला लक्षात ठेवा
इंटरसेक्शन. तर एन ऑफ ए युनियन बी मधल्या घटकांची संख्या बरोबर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए युनियन बी मधल्या घटकांची संख्या बरोबर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. तसं तर 3 असतील, एन ऑफ ए युनियन बी युनियन सी असतील, तर हे असं लिहायचं एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी प्लस एन ऑफ सी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस एन ऑफ बी इंटरसेक्शन सी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन सी प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. A intersection B intersection C. N of A plus N of B plus N of C minus N of A intersection B minus N of B intersection C minus N of A intersection C plus N of A intersection B intersection C. तर हे या दोन्हीतला फॉर्म्युला असेल. हा फॉर्म्युला राहते, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. दोन यांचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जनरली दोन मध्ये तुम्हाला एक्झाम्पल विचारतात N of A and B equal to N of A plus N of B minus N of A intersection B. आता आपण बनवतो इंटरवल्स. यामध्ये 3 प्रकारचे इंटरवल बनवा, 4 प्रकारचे इंटरवल बनवा. ओपन इंटरवल, क्लोज इंटरवल, सेमी ओपन इंटरवल, सेमी क्लोज इंटरवल. इंटरवल्स ओपन इंटरवल, क्लोज इंटरवल. तर इंटरवलची डेफिनेशन आपल्याला कसं करायला, इफ ए बी बिलॉंग्स टू आर. पहिल्यांदा ओपन इंटरवल घेऊ आपण. इंटरवल्स मध्ये ओपन इंटरवल घ्या. ओपन इंटरवल if a b belongs to R and a less than b, then the set of all those elements x, then the set of all those elements x such that a less than x less than b and x belongs to R is called as open interval a to b and is denoted by a पासून b पर्यंतची सर्व संख्या. a पासून b पर्यंत फक्त a आणि b सोडून a आणि b च्या मधले सगळे व्हॅल्यूज, a आणि b च्या मधले व्हॅल्यूज. एक ओपन गोल कंस असेल तर ते शेवटचे व्हॅल्यूज घ्यायचे नाही. इथं चौकटी कंस आला तर त्याला क्लोज इंटरवल म्हणतात, त्यावेळी शेवटचे व्हॅल्यू आणि मधले व्हॅल्यूज आहेत. इथं फक्त a आणि b च्या सर्व मधल्या व्हॅल्यूजचा संच, त्याला ओपन इंटरवल म्हणतात. तर क्लोज इंटरवल the set of, आता हे वरती कॉमन मध्ये असेल a b belongs to R and a less than b, then the set of all those elements x such that a less than or equal to x less than or equal to, इथं equal to नाही, इथं equal to नाही, equal to b, x belongs to R is called as closed interval a to b and is denoted by क्लोज इंटरवल असं दर्शवतो a to b, म्हणजे हे म्हणजे हे आणि हे म्हणजे हे क्लोज इंटरवल. आता सेमी ओपन इंटरवल किंवा सेमी क्लोज इंटरवल the set of all those elements x such that a less than or equal to x, सेमी क्लोज म्हणजे एका बाजूला क्लोज, हाफ क्लोज. सेमी क्लोज म्हणजे हाफ क्लोज आणि हाफ ओपन आहे त्याचा. इकडे पहिल्यांदा क्लोज घ्यायचं आणि नंतर मग ओपन घ्यायचं. x belongs to R is called as
is called as semi-closed interval. Semi-closed interval A to D. A to D. And is denoted by ज्या ठिकाणी इक्वल टू तिकडे क्लोज इंटरवल येणार, म्हणजे इकडे क्लोज, ए ठिकाणी क्लोज आणि बी ला मात्र तो ओपन आहे, त्यामुळे बी ला क्लोज. म्हणजे या इंटरवल मध्ये ए आहे पण बी नाही. ए आणि बी मधल्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत, ए पण आहे पण बी नाही, त्याला सेमी क्लोज म्हणतो. आणि लास्ट आपण बनवतो सेमी ओपन इंटरवल. सेमी ओपन इंटरवल. सेमी ओपन इंटरवल. Semi open interval. The set of all those elements x such that आता इथं ओपन पहिल्यांदा a less than x less than or equal to b, x belongs to R, x belongs to R is called as semi open interval. Semi open interval from A to B. A to B. And is denoted by semi open. पहिल्यांदा ओपन आहे, इक्वल टू नाही येतं म्हणून ओपन इंटरवल, आणि बी ला बी मात्र त्यात आहे म्हणून क्लोज इंटरवल. तर फॉर एक्झाम्पल मी एखादा इंटरवल घेतला, समजा मी आता हे सर्व आम्हाला एखाद्या लाईनवरती आपल्याला डायग्रामची संख्या दाखवतो. समजा ही लाईन आहे, इथं ए आहे, इथं बी आहे. तर सेमी ओपनला इथं गोल करा, इथं पण गोल करा, आणि फक्त यांच्या दोन्हींच्या मधल्या व्हॅल्यू एवढंच येणार. मधल्या व्हॅल्यू हे दोन पोकळ गोल आहेत ते नाही आहेत, फक्त मधल्या व्हॅल्यूचे दिले आहेत. हे फक्त मधल्या व्हॅल्यूचे, त्याला सेमी. म्हणजे ए पासून बी पर्यंतच्या सर्व संख्या पण ए आणि बी सोडून, त्याला ओपन इंटरवल म्हणतात. क्लोज इंटरवलला काय होतं पहा, समजा ही स्ट्रेट लाईन असेल, इथं ए आहे, इथं बी आहे, तर ए ला गोल करा, बी ला गोल करा, मधल्या व्हॅल्यू तर घ्यायच्याच घ्यायच्या, या मधल्या व्हॅल्यू सगळ्या येणार, शिवाय ही शेवटची एंड व्हॅल्यू सुद्धा त्यामध्ये समजते. एंड व्हॅल्यू सुद्धा त्यामध्ये, त्याला म्हणायचं क्लोज इंटरवल. हे शेवटचे व्हॅल्यूज आणि मधल्या व्हॅल्यू सगळ्याच येणार क्लोज इंटरवल. त्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये ग्राफ काढला तर आपल्याला कसं येईल पहा, इथं ए घेतला, इथं बी घेतला, यात कोण आहे, ए समाविष्ट आहे. क्लोज ज्या ठिकाणी चौकटी कंस जे आहे ते त्यामध्ये आहे म्हणायचं, गोल कंस असेल तर ते त्यामध्ये नाही. तर ए आहे, तर ए आहे तर ए भरीव गोल करा, ए भरीव गोल, आणि ए पासून बी पर्यंतच्या सगळ्या, बी मात्र ओपन, ए पासून बी पर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यूज फक्त बी सोडून. आणि लास्ट याच्यामध्ये हे जर आपण स्ट्रेट लाईनच्या संख्या दाखवायचा झाला, इथे ए घेतला, इथं बी घेतला, इथे ए सोडून पण बी पर्यंतच्या सर्व व्हॅल्यूज आहेत. ए सोडून म्हणजे गोल ओपन ठेवा, ए पासून पुढच्या सगळ्या व्हॅल्यूज, ए पासूनच्या पुढच्या सगळ्या व्हॅल्यूज, आणि बी पर्यंत आहेत म्हणजे बी पण गोल कंस करा, पूर्ण भरीव गोल करा, भरीव. तर अशा पद्धतीने आपण दाखवतो. हा झाला ओपन इंटरवल. त्यात दोन्ही ओपन येणार, दोन्ही व्हॅल्यू त्यात नाही. क्लोज इंटरवल दोन्ही व्हॅल्यू मधल्या व्हॅल्यू येणार. सेमी क्लोज मध्ये पहिली क्लोज, दुसरी ओपन इंटरवल. सेमी ओपनला पहिले ओपन, दुसरी क्लोज इंटरवल. अशा पद्धतीने आज आपण थेरॉटिकल पार्ट जो आहे सेट थेरीचा सुरुवातीला पहिला बघितलेला आहे. त्यानंतर एक्सरसाइज 5.1 आपण पुढच्या पिरियड